तर या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 32 सॉल्व करणार आहे. अ सिरीज कॉम्बिनेशन ऑफ N1 कॅपॅसिटर्स each of capacity C1 is charged to potential difference 3V. तर सिरीज कॉम्बिनेशन दिलेलं आपल्याला N1 कॅपॅसिटरचं, प्रत्येकाची कॅपॅसिटी C1 इतकी आहे आणि त्याला 3V इतक्या पोटेन्शियलने आपल्याला चार्ज करायचं आहे. अनदर पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ N2, अजून एक पॅरलल कॉम्बिनेशन आहे पण त्याच्यामध्ये N2 कॅपॅसिटर्स आहे. इच ऑफ कॅपॅसिटी C2 इज चार्ज टू पोटेन्शियल डिफरन्स V. तर N2 एवढे कॅपॅसिटर आहे, प्रत्येकाची कॅपॅसिटी C2 इतकी आहे आणि त्याला V इतक्या पोटेन्शियलने आपल्याला चार्ज करायचं. द टोटल एनर्जी स्टोर इन बोथ द कॉम्बिनेशन इज सेम. जी टोटल एनर्जी स्टोर होणार आहे या दोन्ही कॉम्बिनेशनमध्ये ती सेम असणार आहे. द व्हॅल्यू ऑफ C1 इन टर्म्स ऑफ C2 इज. तर आपल्याला कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर C1 फाइंड करायचं आहे, पण कशाच्या स्वरूपात तर C2च्या स्वरूपात. तर हा क्वेश्चन 2018ला आलेला होता. याच्या 4 ऑप्शनपैकी पहिलं जे ऑप्शन आहे ए ते आहे C2 N1 N2 डिवायडेड बाय 9. बी ऑप्शन आहे C2 N1 स्क्वेअर N2 स्क्वेअर डिवायडेड बाय 9. सी ऑप्शन आहे C2 N1 डिवायडेड बाय 9 N2. डी ऑप्शन आहे C2 N2 डिवायडेड बाय 9 N1. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर काय असणार आहे. चला तर याला सॉल्व करूया आणि मग आपण डिसाईड करूया. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला सिरीज कॉम्बिनेशन दिलेलं आहे N1 कॅपॅसिटर आणि प्रत्येकाची कॅपॅसिटी C1 इतकं दिलेलं आहे आणि त्याला चार्ज करायचं आहे 3V इतक्या पोटेन्शियलने. ओके, तर प्रत्येक कॅपॅसिटर म्हणजे आपल्याला सी पासून जर घेतलं C1 C2 असे सगळ्यांची कॅपॅसिटी सारखी ती किती तर C1. इफ capacitors are connected in series मध्ये जर कनेक्ट केलं तर आपण काय करतो, त्यांची रेसिप्रोकल घेऊन त्यांची ॲडिशन करतो. तर 1/C1 + 1/C2 + 1/Cn लास्टपर्यंत आपण त्यांची काय करतो तर ॲडिशन. तर असे किती कॅपॅसिटर आहे N इतके आणि प्रत्येकाची कॅपॅसिटी किती तर C इतकी आहे. मग 1/C जर घेतला तर पहिल्याची कॅपॅसिटी C1 आहे, दुसऱ्याची पण C1च आहे. तिसरा जो कनेक्ट केला, समजा हे दोन कनेक्ट केला तर 2/C. समजा तिसरा जर कनेक्ट केला तर 3/C1 येईल. असं करत करत आपल्याला किती कनेक्ट करायचं आहे N कॅपॅसिटर्स या ठिकाणी काय करायचं N1 कॅपॅसिटर कनेक्ट करायचं. मग झाला 1/C1. असे N कॅपॅसिटर्स आपण या ठिकाणी N1 कॅपॅसिटर या ठिकाणी कनेक्ट करणार आहे. मग 1/CS जो आहे, जर 2 कनेक्ट केलं तर 2/C, 3 कनेक्ट केलं तर 3/C1 आणि असे N1 कनेक्ट केलं तर आपण काय करणार तर N1/C1. याचं काय करणार आपण रेसिप्रोकल. मग आपला CS जो आहे तो किती भेटेल C1 डिवायडेड बाय N1. हे झालं तुमचं पहिलं इक्वेशन. तर N नंबर ऑफ कॅपॅसिटर इच ऑफ कॅपॅसिटर C1 इज कनेक्टेड इन सिरीज. आणि याच्या केसमध्ये या केसमध्ये जे पोटेन्शियल दिलेलं आहे ते किती दिलं आहे तर 3V इतकं दिलेलं आहे. अजून दुसरे कॉम्बिनेशन घ्यायचं आहे ज्याच्यामध्ये N2 कॅपॅसिटर्स आहे, प्रत्येकाची कॅपॅसिटी C2 आहे, पण एक पॅरललमध्ये कनेक्ट करायचं. पॅरललमध्ये काय करतो डायरेक्टली ॲडिशन करतो. आता नेक्स्ट केस, इफ कॅपॅसिटर्स आर कनेक्टेड इन पॅरलल. कॅपॅसिटर कसे कनेक्ट करायचे पॅरलल, आणि पॅरललमध्ये आपण काय करतो डायरेक्टली ॲडिशन C1 + C2 + C3 अप टू Cn. सर्वांची काय करणार तर ॲडिशन. समजा प्रत्येकाची कॅपॅसिटी आपल्याकडे सारखीच दिलेली, किती C2 इतकी दिली. C1 पण C2 आहे, C2 पण C2चे आहे, C3 देखील C2चे आहे. ओके, आणि असे समजा आपण 2च कनेक्ट केलं तर किती येणार 2C2, 3 कनेक्ट केलं तर 3C2. असे किती करायचं आपल्याला N2 कनेक्ट करायचं. तर N2 जर कनेक्ट केलं तर आपला CP जो आहे तो किती भेटणार तर N2C2 इतका भेटणार. तर याला आपण काय कन्सिडर करणार तर इक्वेशन नंबर 2. आणि याला जे पोटेन्शियल अप्लाय करायचं टोटली पोटेन्शियल डिफरन्स ते किती असणार V इतकं. मग एक काम करू, त्याला V2 म्हणू आणि तो किती असणार तर V इतकं दिलेलं आहे. आणि एक कंडिशन दिलेलं आहे, टोटल एनर्जी स्टोर होणार आहे दोन्ही कॉम्बिनेशनमध्ये ती सेम आहे. म्हणजेच काय U1 =
U2 आणि एनर्जी स्टोअरचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे. एनर्जी स्टोअरचा फॉर्म्युला काय आहे 1/2 CV². मग U1 इज इक्वल टू काय घेतला आपण U2 आणि याचा फॉर्म्युला 1/2 C1. C1 म्हणजे आपला कोणता CS आणि इथं काय झाला V1 त्याचा काय असेल स्क्वेअर. हा एनर्जी स्टोअर इन अ कॅपॅसिटर. आता सेकंड याच्यामध्ये 1/2 तसाच सीच्या जागी काय करायचं CP आणि पोटेन्शियल जे आहे ती काय करणार V2 त्याचा स्क्वेअर. 1/2 1/2 काय आला कॅन्सल. CS किती आहे तर C1 किती आहे N आणि V1 जो दिलेला आहे तो किती आहे 3V. त्याचा काय करायचं आपल्याला स्क्वेअर. 3V त्याचा काय असणार स्क्वेअर. CP किती आहे तर CP आहे N2 C2 आणि V2 जो आहे तो V2 किती आहे तर V त्याचा काय करायचं आपल्याला स्क्वेअर करायचा आहे. ओके. आता ही टर्म फक्त आपल्याला काय करायची सिम्प्लिफाईड. मग C1 डिवायडेड बाय N1 मी तसाच लिहिला. ओके. 3चा स्क्वेअर किती येणार आहे 9V². ओके इज इक्वल टू N2 पण मी तसाच लिहिणार, C2 पण तसाच लिहिणार आणि हा V². हा V² आणि V² काय आला कॅन्सल आणि आपल्याला काय फाइंड करायचं आहे C1 फाइंड करायचं आहे C2च्या टर्ममध्ये. मग C1 तसा ठेवा. N1 जो इकडे डिवायडेड आहे इकडे काय करा मल्टिप्लाय करा म्हणजे करायला N1 N2 C2 आणि त्याला डिवाइड करायचं कशाने तर जो 9 उरलेला आहे तो इकडे काय करा तर डिवाइड करा. ओके. आणि या ठिकाणी ऑप्शन जर बघितलं तुम्ही तर ऑप्शन नंबर A जो आहे तो या ठिकाणी आपला करेक्टली या ठिकाणी या क्वेश्चनशी मॅच होतोय. मग C1 इज इक्वल टू काय असणार N1 N2 C2 डिवायडेड बाय 9. फक्त ऑप्शन मध्ये तुम्हाला C2 स्टार्टिंगला दिलेला आहे, आपण C2 लास्टला लिहिलंय, त्याची काही एवढी अडचण नाहीये. तर मग या क्वेश्चनचा ऑप्शन A असेल.